मित्रांनो, म्हातारपणात तुमच्या सुनेने तुमच्याशी कधीच भांडू नये असं वाटत असेल. तिने तुमचा मान सन्मान राखून तुमची सेवा केली पाहिजे आणि तुम्हाला सांभाळलं पाहिजे. ही एक गोष्ट करून बघा. तुमची ही सून तुम्हाला म्हातारपणात आनंदाने सांभाळेल आणि तुमचे सुनेसोबतचं नातं मायलेकीसारखं होऊन जाईल. म्हातारपणात जर का सुनेने आणि मुलाने आपल्याशी नीट वागावं असं वाटत असेल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. पहा, अनिरुद्ध लिफ्टमधून बाहेर पडला, पार्किंगमधून गाडी काढली आणि घराकडे निघाला. तो यावेळी खूप चिंतेत होता. चिंतेचं कारणही तसंच मोठंच होतं. रात्रीचे 8 वाजणार होते. तो दररोज 6:30 वाजता ऑफिसमधून घरी पोहोचत होता. त्याची पत्नी म्हणजे अनन्या आतुरतेने वाट बघत होती, परंतु या वेळेला त्याचे घरी जाण्याचे मन अजिबात होत नव्हते. काहीतरी विचार करून पुढे जाऊन त्याने युटर्न घेतला आणि आपली कार दुसऱ्या रस्त्यावर वळवली. काही वेळानंतर त्याने मोकळ्या मैदानावरती कार उभी केली आणि पायी चालत समुद्राकडे निघाला. हा समुद्र किनारा थोडासा अगदी सुनसान होता. समुद्र किनाऱ्यावर मोठे मोठे दगड होते. तो एका दगडावरती बसला आणि समुद्राकडे एकटक पाहू लागला. समुद्राच्या लाटा किनाऱ्यापर्यंत येत होत्या आणि जे काही आपल्या सोबत घेऊन येत होत्या ते सर्व किनाऱ्यावरती सोडून पुन्हा माघारी जात होत्या. तो खूप वेळापर्यंत त्या समुद्राच्या लाटांकडे बघत होता. बघता बघता तो आपल्याच विचारात गोंगवून गेला. तो दुःखी होता असं नव्हते, परंतु तो खूप गोंधळलेला होता. आज त्याच्या बाबांचा ऑफिसमध्ये त्याला फोन आला होता. त्याच्या आई बाबा पुढच्या आठवड्यात 1 महिन्यासाठी त्यांच्याकडे येणार होते. आई बाबा येणार म्हटल्यावर त्याला आनंद झाला होता आणि त्याला मनापासून हेच वाटत होतं की त्याच्या आईबाबांनी कायमसाठी त्यांच्याकडे राहावे. परंतु त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांची इच्छा असूनही आपल्या आईबाबांना तो आपल्याकडे बोलवू शकला नाही. कारणही तसेच होते, काहीसे खास होते. ना त्याचे आईबाबा अशिक्षित होते किंवा गावंढळ होते, ना त्याची पत्नी अनन्या भांडकुदळ होती किंवा रागीट स्वभावाची होती. तरीही त्याला समजत नव्हते की त्यांचे आई वडील आधुनिक विचारांमध्ये रंगलेले त्याच्या पत्नीला कशा प्रकारे समजून घेतील. ही गोष्ट फक्त अनन्याचीच नव्हती तर तिच्या पूर्ण पिढीची होती. अनन्या दिल्लीमध्ये लग्नाच्या अगोदर नोकरी करत होती. लग्न झाल्यानंतर नोकरी सोडून ती त्याच्याबरोबर आली. इथे सुद्धा ती नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात आहे. अनन्या सगळ्या बाजूने चांगली मुलगी होती. शांत स्वभावाने, चांगले विचार, प्रेम करणारी मुलगी आहे. त्यांचे आई वडील आल्यानंतर तिला आनंद झाला असता, परंतु अनिरुद्धचे संस्कारी आई बाबा, खास करून त्याची आई, अनन्याच्या सवयींना, तिचे राहणीमान या सगळ्यांना कशा प्रकारे समजून घेईल ते त्याला समजत नव्हते. लग्न झाल्यानंतर तो आपल्या आई बाबांकडे म्हणजे नागपूरला थोड्या दिवसांसाठी 2 वेळा गेला होता. त्यामुळे त्याची आई आणि बायको अनन्या दोघींचेही बोलणे जास्त करून फोनवरच होत होते. अनिरुद्धची आई अनन्याच्या स्वभावाची खूपच स्तुती करत असायची आणि अनन्या सुद्धा आपल्या सासूबाईंचा खूप आदर करत असे आणि तिला अनिरुद्धची आई सुद्धा खूप आवडत. 1 महिना सोबत राहून त्या दोघींमध्ये असलेलं प्रेम संपून जायला नको याची भीती अनिरुद्धलाही वाटत होती आणि तो ह्याच विचारांमध्ये अडकलेला होता. अनन्या कधी कधी उशिरा उठायची. तो ऑफिसला निघेपर्यंत ती उठायची तर कधी झोपलेलीच राहायची. सकाळच्या नाश्त्यामध्ये तो फक्त दूध आणि ओट्स खाऊन जायचा किंवा कधी कधी फक्त दूध पिऊन निघून जात असे. त्यामुळे तो स्वतःच्या हाताने घ्यायचा आणि अनन्याला दरवाजा बंद करायला सांगून ऑफिसला निघून जायचा. त्याला माहीत होते की अनन्याला नोकरी लागली तर तिची दिनचर्या बदलून जाईल. नाईलाजाने तिला लवकर उठावेच लागेल. आता लग्न होऊन वर्ष तर झाले आहे. हळूहळू तिला सर्व गोष्टींची सवय होईल. पूर्ण दिवसभर ती एकटीच त्या फ्लॅटमध्ये राहते. सकाळी लवकर उठून तरी काय करणार? तिला स्वयंपाक सुद्धा बनवता येत नाही. फक्त गरजेपुरतेच ठराविक वस्तू तिला बनवता येत होत्या. पण ह्या 1 वर्षात ती हळूहळू काही गोष्टी शिकली होती. खरं तर त्यांचे जेवण जास्त करून बाहेरच व्हायचे. आई बाबा आल्यानंतर काम खूप वाढेल आणि अनन्या एवढे काम सांभाळू शकेल का? आणि आई बाबांकडून पूर्ण घराचे काम करून घेण्याची आशा ठेवणे सुद्धा चुकीचे वाटते, त्याला वाटत होते. आई अनन्याला मदत करेल एवढ्यापर्यंत ठीक आहे. आता राहिली गोष्ट कपड्यांची, तर अनन्याने त्यांच्या आई वडिलांसमोर व्यवस्थित कपडे घालायला हवेत, नाहीतर त्यांना तिचे राहणीमान सुद्धा आवडणार नाही. आईच्या वयाच्या महिलांनी आपल्या नवऱ्याची खूप सेवा केलेली आहे. सर्व काही हातात आयता आणून देत होत्या. नवरा जर ऑफिसला जायला निघाला
की लागणाऱ्याच गरजेच्या गोष्टी हातात असायच्या, वेळेवर टिफिन तयार असायचा. त्या पिढीतली नवऱ्याची सेवा करणारी आई आजच्या पिढीत वागणाऱ्या अनन्याला पसंत करेल का, त्याला हेच समजत नव्हते. अनन्याला जर काही दिवसांसाठी तिचे राहणीमान दिनचर्या बदलायला सांगितली तर ती आईबाबांविषयी काय विचार करेल. सासू सुनेचे नाते औपचारिक होऊन जाईल. हे नातं 1-2 दिवसांसाठी नाही ना. त्यांचे आई बाबा आता त्यांच्या जवळच येत जात राहणार. हा सगळा विचार करून तो एका विचित्र अवस्थेत बुडाला होता. रात्रीचा अंधार वाढत चालला होता. समुद्राच्या लाटा समुद्र किनाऱ्यावर डोकं आपटून आपटून त्याला विचारातून बाहेर काढण्याचा असफल प्रयत्न करत होत्या. त्याने घड्याळावरती नजर टाकली. 10 वाजले होते. त्या क्षणी मोबाईल वाजला. अनन्या होती. हालचाल कुठे आहे? अजून ऑफिसमधून निघाला नाहीस का? किती वेळा मी फोन केला, उचलत का नव्हतास? ड्रायव्हिंग करत आहेस का? अनन्या चिंतेच्या स्वरात कितीतरी एकसाथ प्रश्न विचारत होती. हो, ड्रायव्हिंग करत आहे, बस पोहोचतच आहे, त्याने उडत उडत उत्तर दिलं आणि उभे राहून कारकडे जाऊ लागला. घरी आला तो शांतच होता आणि अनन्या तिच्या सवयीनुसार त्याच्यासोबत हसून गप्पा मारत होती. त्याला त्याच्या विचारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याचे मौन व्रत तुटत नव्हते. मग शेवटी तिने विचारले, काय झालं आहे अनिरुद्ध? आज तू का शांत आहेस? अस्वस्थ सुद्धा दिसतोय. सगळं तर ठीक आहे ना? अनन्या त्याच्या घनदाट केसांमध्ये बोटं फिरवत त्याच्या बाजूला बसली. त्याने अनन्याकडे एक नजर पाहिलं. गोड स्वभावाची साधी सरळ मुलगी होती आणि म्हणूनच तो तिच्यावर खूप प्रेम करत होता. तिच्या ज्या काही सवयी होत्या त्या पसंत होत्या त्याला. आणि मग तो बघतच असायचा की अनन्या नाही तर त्याच्या वयाच्या मित्रांच्या बायका अनन्यासारख्याच होत्या. ही पिढी जुन्या पिढीपेक्षा बिलकुल वेगळी होती. तो अनन्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेऊन म्हणाला, नाही अनु, अशी काही खास गोष्ट नाही. उलट एक चांगली बातमी आहे. नागपूरवरून आई बाबा आपल्या जवळ राहण्यासाठी 1 महिना येणार आहेत. हे ऐकून तर अनन्या आनंदाने उड्या मारू लागली. म्हणू लागली, अरे वा, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. 1 महिना तरी मला या फ्लॅटमध्ये बोर होणार नाही. आईबाबांसोबत मी खूप गप्पा मारणार आहे. त्यांच्यासोबत खूप मजा मस्ती करणार आहे. कधी येणार आहे ते? अनन्याचा निरागस आनंद पाहून अनिरुद्ध म्हणाला, पुढच्या आठवड्यातच. अनन्या म्हणाली, मग एवढा उशिरा का सांगत आहेस? आज तर उशीर झाला, पण उद्या लवकर ये. खूप काही सामान खरेदी करायचे आहे. अनिरुद्ध म्हटला, हो, तू लिस्ट तयार करून ठेव, मी उद्या लवकर येतो, मग जाऊयात आपण. आई बाबा येणार म्हटल्यावर अनन्या खूप आनंदात आणि उत्साही होती. तिला तर आईबाबांसोबत नागपूरवाली मजा मस्ती करायची होती. या व्यतिरिक्त ती काही जास्त विचार करू शकत नव्हती. अनिरुद्ध तिच्या या उत्साहाला स्मित हास्य करून बघत होता. त्याचे नवीन लग्न झाले होते तेव्हा सुरुवातीला ते नागपूरमध्ये काही दिवसांसाठी राहिले होते आणि नागपूरमध्ये तर सगळं काही हातात मिळत होतं. आईची सर्व तयारी आधीच पूर्ण असायची की कोणाला काही करायची गरजच पडायची नाही. ती फ्रीजमध्ये सगळं काही खाद्यपदार्थ अगोदरच बनवून ठेवायची आणि याशिवाय घरात जुने नोकर देखील होते. त्यामुळे अनन्याला साधा चमचा उचलण्याची सुद्धा गरज पडली नव्हती. आणि नवी नवरी असल्यामुळे, त्या थोड्या दिवसांसाठी असल्यामुळे कोणीही तिच्याकडून कोणत्याही कामाची अपेक्षा ठेवत नव्हतं. तिने स्वतःहून काही केले तर ठीक आणि नाही केले तर कोणालाच काही फरक पडत नव्हता. अनन्या तिच्या प्रेमळ स्वभावामुळे सासू सासऱ्यांची इतकी लाडकी झाली होती की ते तिला त्यांच्या हृदयात ठेवू लागले होते. अनन्या आई बाबा येणार म्हटल्यावर खूप प्लॅनिंग करत होती. त्यामुळे तिला अनिरुद्धला काहीही बोलून किंवा तिला काही समजावून तिच्या आनंदात विरजण पाडायचे नव्हते. म्हणून त्याने मनातल्या मनात विचार केला की जे काही होईल ते होईल, पुढचे पुढे पाहू. अनिरुद्ध विचारातून बाहेर आला आणि तिची मस्करी करत म्हणाला, आता फक्त बोलतच बसणार आहे की काही खायला पण देणार आहेस? घरात काही बनवले आहेस की बाहेरून ऑर्डर करू? तेव्हा अनन्या म्हटली, आज तर मी नूडल्स बनवले आहेत. तेव्हा अनिरुद्ध तोंड वाकडं करत म्हणाला, नूडल्स बनवले आहेत? अगं भाजी चपाती तरी बनवायची ना, असे रोज रोज माझ्याकडून नाही खाल्ले जात. तेव्हा अनन्या उदास चेहरा करून म्हणाली, पण मला तर चपाती चांगली बनवता येतच नाही. कोणत्या तरी देशाचा नकाशा बनतो. तेव्हा अनिरुद्ध हसायला लागला आणि तिच्या गालावर प्रेमाने हात थोपटत म्हणाला, काहीच हरकत नाही, मी बाहेरून ऑर्डर करेन, पण एक लक्षात ठेव, यावेळी आई आल्यावर तू चपाती बनवायला शिकून घे. तेव्हा अनन्या सुद्धा म्हटली, ठीक आहे, मी शिकेन. आठवड्यानंतर अनिरुद्धचे आई बाबा आले होते नागपूरवरून. संध्याकाळची फ्लाईट होती, पण त्याच दिवशी महत्वाचं काम असल्यामुळे
अनिरुद्धला ऑफिसमधून लवकर बाहेर पडता आले नाही. त्यामुळे अनन्या स्वतः त्यांना एअरपोर्टवर घेण्यासाठी गेली होती. तो ऑफिसमधून आईबाबांशी फोनवर बोलत होता. त्याचे आईबाबा पहिल्यांदाच त्यांच्याकडे मुंबईला आले होते, म्हणून तो खूप संतुष्ट होता. संध्याकाळी घरी पोहोचल्यावर अनन्या आईबाबांशी बोलण्यात मग्न झाली आणि त्याचे आईबाबाही आपल्या मुलाचा सुखी संसार पाहून आनंदी झाले. आणि मग चौघेही बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागले. तेव्हा त्यांना समजले नाही की वेळ कसा निघून गेला. मग अनिरुद्धने विचार केला की आज आपण बाहेरचे जेवण करू, म्हणून तो आईबाबांना म्हणाला, आई बाबा, आज आपण जरा बाहेर फिरूयात. तुम्हाला थोडीफार मुंबई दाखवतो, मग बाहेर जेवू आणि परत घरी येऊ. चौघेही तयार होऊन निघाले. दुसऱ्या दिवशी अनिरुद्धचे ऑफिस होते, पण आज तो नेहमीपेक्षा लवकर उठला होता. त्याने 1-2 वेळा अनन्याला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु एवढ्या गाढ झोपेत होती की तिने कूस बदलली आणि पुन्हा झोपी गेली. शेवटी तो उठून आपल्या आईबाबांच्या खोलीकडे जायला निघाला. तेव्हा जाताना त्याने पाहिलं की आई किचनमध्ये गॅस पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. तो किचनमध्ये गेला. आईला म्हटलं, अगं आई, काय करत आहेस? तेव्हा आई म्हटली, चहा बनवत आहे. बाळा, तू पिणार का? तेव्हा अनिरुद्धने होकारार्थी मान हलवली आणि म्हटला, हो, पिणार. की मग आई म्हणू लागली, आणि सुनेने तर आता झोपली असेल ना? काहीच हरकत नाही बाळा, जेव्हा उठेल तेव्हा घेईन मी. आपल्या तिघांसाठी चहा बनवते. आईच्या बोलण्यावरून असे वाटत नव्हते की अनन्या अजूनपर्यंत झोपली आहे याचे तिला आश्चर्य वाटत आहे. आईने बनवलेला चहा त्या तिघांनी म्हणजे आई, बाबा आणि अनिरुद्धने संपवला. परंतु अनिरुद्धच्या मनातल्या मनात विचार करत होता की अनन्या उठली असती तर बरं झालं असतं. ऑफिसची वेळ झाली होती आणि तो तयार होऊन ऑफिसला निघून गेला. तो रोज सकाळी आपले कपडे स्वतः प्रेस करत होता. खास करून तर शर्ट रोज प्रेस करायला लागत होता. आई बाथरूममध्ये होती आणि प्रेस करण्यासाठी टेबल हॉलमध्ये होता. अनिरुद्धने विचार केला, जोपर्यंत आई बाथरूममध्ये आहे तोपर्यंत तो शर्ट प्रेस करेल. आणि तो शर्ट प्रेस करतच होता की आई बाथरूममधून बाहेर आली आणि त्याला पाहून लगेच म्हटली, अरे तू प्रेस करत आहेस बाळा, दे इकडे, मी करून देते. अनिरुद्ध लगेच म्हटला, नाही नाही आई, मी करतो ना. तरीही त्याची आई परत म्हटली, अरे बाळा, मी करते ना, तू तयार होऊन ये जा. आणि तू नाश्त्यामध्ये काय खाणार आहे? तेव्हा अनिरुद्ध आईला म्हणाला, आई, मी दूध आणि ओट्स घेतो. तेव्हा आई म्हटले, अरे आज तर काहीतरी वेगळा नाश्ता कर. ओट्स आणि दूध तर तुम्ही दोघे रोजच घेता, जे अनन्याला सुद्धा पसंत आहे. अनन्याला नूडल्स खूप आवडतात. तिथे कपाटात पॅकेट्स भरून ठेवले आहेत. अनिरुद्धच्या नकळत तोंडातून बाहेर पडलं, ठीक आहे, मग मी नूडल्स बनवते. तुझ्या बाबांना आणि मलाही ते खूप आवडतात. आई हसतच म्हणाली. तो विचार करत होता की आई काहीही बोलली नाही, पण आई नक्कीच हा विचार करत असेल की याची बायको अजून झोपलेली आहे आणि हा ऑफिसला जाण्यासाठी पळून पळून तयारी करतोय. परंतु आईच्या चेहऱ्यावरून तरी असे त्याला काहीच दिसले नाही. मग त्याने समाधानाने नाश्ता केला. तोपर्यंत अनन्या सुद्धा तिच्या बेडरूममधून उठली होती. तिच्या परिणती आज नेहमीपेक्षा लवकर उठली होती. इकडे सगळ्यांचा निरोप घेऊन तो ऑफिसला निघाला. अनन्या फ्रेश होऊन जेव्हा बेडरूममधून बाहेर आली तेव्हा आईने तिला नाश्ता दिला. अनिरुद्ध ऑफिसमध्ये बसून जेवणाचा विचार करत होता की माहीत नाही आज घरात काय बनवले असेल. त्याचे आईबाबा तर रोज रोज बाहेरचे जेवण नाही जेवू शकत. मग त्याने अनन्याला फोन केला. हॅलो. अनन्याचा गोड आणि निरागस आवाज ऐकून तो सर्व काही विसरला आणि मग म्हणाला, दुपारच्या जेवणासाठी काही बनवले आहे का नाही, तर बाहेरूनच मागव. तेव्हा अनन्या खूप आनंदात म्हणाली, अरे आईने मस्त राजमा भात बनवला आहे आणि माझ्या आवडीची फ्लावरची भाजी सुद्धा. अनन्याच्या आवाजात आईबद्दल प्रेम होते. ती हसतच म्हणाली, तुला हवे असेल तर घरी ये जेवायला. तेव्हा तो हसत म्हणाला, नाही ना, तू खा, मी संध्याकाळी उरलेले खाऊन घेईन. आता माझं ऐक, तू संध्याकाळी चांगलं चहा बनव, निदान संध्याकाळी तरी तुझ्या हातचा त्यांना चहा दे. उत्तर न देताच अनन्या फक्त हसली. अनिरुद्ध संध्याकाळी लवकर घरी पोहोचला तेव्हा तिघेही बसून चहा पित होते. तो घरी पोहोचताच आई आणि बाबा अनन्याने बनवलेल्या चहाचे कौतुक करू लागले. तेव्हा अनिरुद्ध हसत हसत म्हणाला, आई, अनन्या टोमॅटोचे सूप सुद्धा खूप छान बनवते. तेव्हा आई म्हणाली, अनन्या, आज सूप बनवून प्यायला दे. अनन्या सुद्धा हसत म्हणाली, हो आई, आज मी सूप बनवते. तेव्हा आई किचनकडे जाताना म्हणाली, ठीक आहे, मी आज जेवायला काय बनवू? आज आपण बाहेर फिरायला जाणार आहोत, तर जेवून परत येऊ. तेव्हा आई म्हटली, नाही, मी स्वयंपाकाची थोडीफार तयारी करते, मग आपण फिरायला जाऊ. जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत घरी बनवलेले जेवण खा. अनन्या प्रेमाने आईच्या गळ्यात हात टाकत म्हणाली, हो आई, आज शेवग्याची भाजी बनवा, जसे तुम्ही नागपूरमध्ये बनवत होतात. तुम्ही मला सांगा, मी सर्व वाटणाची तयारी करते आणि तुम्हाला बनवायला सुद्धा मदत करते. फ्रीजमध्ये शेवग्याच्या शेंगा तुम्ही येणार म्हणून आणून ठेवल्या आहेत.
तेव्हा आई सुनेच्या गालावर हात फिरवत प्रेमाने म्हणाली, ठीक आहे, मी माझ्या मुलीच्या आवडीचे जेवण बनवेल. तेव्हा अनिरुद्ध आश्चर्याने आईकडे पाहत होता, कारण फक्त त्यांची पिढी बदलली असे नाही, तर त्याच्या आईवडिलांची पिढी देखील कितीतरी बदलली आहे हे त्याला जाणवले आणि याचेच त्याला नवल वाटले होते. आई घाईघाईने जेवणाची तयारी करत होती आणि चौघेही फिरायला बाहेर पडले. बाहेर तो बघतच होता की अनन्या त्याच्या आईबाबांना चिपकून होती. कधी ती एकाचा हात धरत होती तर कधी दुसऱ्याचा. कधी कधी तर अनिरुद्धला वाटत होते की हे त्यांचे नाही तर अनन्याचेच आई वडील आहेत आणि तो त्यांच्या जावई आहे. अनन्या लहान सहान गोष्टीत आईबाबांची खूप काळजी घेत होती. आजूबाजूला घेऊन जाताना ती त्यांना प्रत्येक ठिकाणाविषयी माहिती सांगत होती आणि त्याचे आईबाबा त्यांच्या लाडक्या सुनेवर खूप खुश झाले होते आणि हाच दिनक्रम चालू होता. आईने स्वयंपाकघराची जवळजवळ संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली होती. अनन्याला जो काही स्वयंपाक बनवता येत होता ती तो पूर्णपणे प्रेमाने बनवून इतरांना देण्याचा प्रयत्न करत होती आणि मग संध्याकाळी चौघी फिरायला निघायचे. घरी आल्यावर अनन्या कपडे बदलायला जायची तर आई स्वयंपाकघरात जाऊन उरलेली जेवणाची तयारी करायची आणि मग बसायची. तोपर्यंत अनन्या येऊन छान छान चहा बनवायची आणि आईबाबांना द्यायची. विलक्षण समजूतदारपणा होता, कुठेच काही गोंधळ किंवा गडबड नव्हती. एक दिवस तो आपल्या बाबांना नाईट क्लबमध्ये जाण्यासाठी बोलला. त्याचे बाबा उच्च शिक्षित होते, त्यामुळे त्यांनी आनंदाने होकार दिला. मग दोघेही तयार होऊन त्यांच्या खोलीत गेले. तयार होऊन अनिरुद्ध हॉलमध्ये बसला आणि आईबाबा सुद्धा हॉलमध्ये बसले. काही वेळाने अनन्या तयार होऊन बाहेर आली तेव्हा तिला पाहून अनिरुद्ध स्तब्ध झाला, कारण अनन्याने गुडघ्यांपर्यंत रंगाचा सिवलेस वन पीस घातला होता. ते पाहून तो घाबरला आणि आईबाबांचे चेहरे पाहू लागला. आतापर्यंत तर ते तिच्यावर पेहरावाला आनंदाने पचवत होते. त्याला जर माहीत असते की अनन्या आज काय घालणार आहे तर त्याने तिला नकार दिला असता. तसे तर अनन्या जिथे जाणार होती तिथल्या वातावरणानुसार तो ड्रेस घातला होता. आईबाबांनी जेव्हा तिला पाहिले तेव्हा दोघेही हसले आणि म्हणाले, अरे वा अनन्या, तू तर ओळखूच येत नाही, खूप सुंदर दिसत आहेस, एखाद्या फिल्मच्या हिरोईन सारखी. आई सुद्धा आनंदाने म्हणाली, माझी मुलगी कोणत्या फिल्मच्या हिरोईनपेक्षा कमी आहे का? जे काही घातले ते तिच्यावर खुलूनच दिसते. हे ऐकून अनिरुद्धला खूप आनंद झाला. त्यांची विचारसरणी त्यांच्या कल्पनेपेक्षा खूपच पुढची आणि आधुनिक होती. मग त्याला आपल्या मित्रांच्या घरातील परिस्थिती आठवली, कारण त्यांच्या बायका आणि त्यांचे आई वडील जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरून ते त्यांच्या मुलांच्या आधुनिक स्वभावाच्या बायकांशी भांडत असतात. त्यांच्या सुनेने उशिरा उठण्यापासून ते कपडे घालणे, स्वयंपाक कसा करावा, घरातील कामं कशी करावी, अशा अनेक गोष्टींच्या तक्रारी ते करत असतात. आत्ताच्या सुनांना आपल्या जुन्या विचारांच्या सासू सासऱ्यांच्या अशा बंधनाचा राग येतो, ज्याच्यामध्ये बिचाऱ्या त्यांच्या मुलांची किंवा नवऱ्याची वाईट अवस्था होऊन जात होती. मुलगा त्यांच्या बायकोवर प्रेम करतो, त्याला त्याच्या बायकोच्या चांगल्या वाईट सवयींशी तडजोड करायची असते, पण त्याचे आईवडील हे समजून घेऊ शकत नाही. त्यांना त्यांचा मुलगा बिचारा वाटू लागतो. त्यांना समजत नाही की आपल्या सुनेला वाईट बोलणे किंवा तिला नापसंत करणे यामुळे त्यांच्याच मुलाचे हृदय तुटू शकते आणि त्यामुळे त्यांच्यामधील नातेसंबंध कमकुवत होऊ शकते. असो, ही त्याच्या मित्रांची समस्या होती. अनिरुद्धने विचार केला की तो तरी इतक्या दिवसांपासून उगीचच घाबरला होता आणि त्यामुळे आपल्या आईबाबांना मोकळ्या मनाने आपल्याजवळ राहण्यासाठी बोलवू सुद्धा शकत नव्हता. ते चौघेही खूप मजा मस्ती करत असायचे, फिरायचे, हसायचे, बोलायचे. हसून खेळून राहिल्यामुळे त्याच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये कायम आनंदाचे वातावरण असायचे. भलेही अनन्या खूप काही किचनमध्ये काम करता येत नव्हते, परंतु तिच्या प्रेमात आणि तिच्या भावनांमध्ये आईबाबांसाठी कुठेच कमी नव्हती. उलट आईबाबा घरात असल्यामुळे ती अधिकच आनंदी राहायची. हळूहळू आईबाबा जाण्याचा दिवस जवळ येत होता. जसा जसा त्यांचा जाण्याचा दिवस येत होता अनन्या खूप उदास राहू लागली होती. सारखी सारखी आईबाबांसोबत खोटं खोटं गोड भांडू लागली होती. तिथे काय आहेत, तुमची तर मुलं इथे आहेत, मग इथेच राहा ना. मग आई बाबा तिला प्रेमाने समजवायचे, पुन्हा येईल बाळा, आता तुम्ही दोघे सुट्टीला राहायला या, वर्षात 2 वेळा तुम्ही तिकडे या आणि 1 वेळा आम्ही येत जाऊ, म्हणजे आपले भेटणे होत राहील. मग अनन्या म्हणाली, मग तुम्ही दोघेही कायमसाठी इथे का राहत नाही? जवळजवळ अनन्या रडूच लागली होती. आईने तिला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाले, आम्ही इथे राहिलो तर तुम्ही सुट्टीला घरी कोणाजवळ जाणार? पुढच्या वेळेस येऊ तेव्हा जास्त दिवस राहू. बाळा, तिकडे गावाला सुद्धा घरी कोणीच नाही. खूप दिवस एकटे घर सोडूशी वाटत नाही. तू तर आमची लाखात एक लाडकी मुलगी आहेस. तुझ्यासोबत तर आम्हाला खूप छान वाटते, पण घरी गावाला जावेच लागेल ना.
बाळा अनन्या रडू लागली होती. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून अनिरुद्ध सुद्धा भावुक झाला होता. म्हणू लागला, अजून थोड्या दिवस थांब ना बाबा, मी फ्लाईटची तिकीट पुढची काढतो. तेव्हा बाबा म्हणाले, नाही अनिरुद्ध, जेव्हा पुढच्या वेळेस राहायला येऊ तेव्हा जास्त दिवस राहू ना. आई बाबांचा जाण्याचा दिवस आला होता. संध्याकाळची फ्लाईट होती आणि त्या दिवशी रविवार होता. आईबाबांनी नकार देऊनही अनन्याने त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट्स खरेदी केले होते. सकाळी अनिरुद्ध खूप लवकर उठला आणि आपल्या आईबाबांच्या खोलीत गेला. तेव्हा बाबा खाली चालायला गेले होते. अनिरुद्ध आईजवळ जाऊन बसला. आई उठायला लागली आणि म्हणाली, थांब, मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते. अनिरुद्ध म्हणाला, नाही आई, राहू दे, मला रोज चहा पिण्याची सवय नाही. तू बस ना माझ्याजवळ, उद्यापासून तू नसणार आहे. इतके दिवस कसे निघून गेले कळालेच नाही. कसा हा महिना गेला कळालंच नाही. तू आणि बाबा इथे आल्यामुळे खूप छान वाटत होतं. तेव्हा आई म्हणू लागली, छान तर आम्हाला सुद्धा तुमच्याजवळ आल्यामुळे वाटत होतं. बाळा, तुम्ही दोघांनी किती सेवा केली आमची, किती फिरवलं, किती आमच्यावर तुम्ही खर्च केला. इतक्यात साऱ्या वस्तू आणून सुद्धा आमच्यासाठी खरेदी केल्या. अनिरुद्ध म्हणाला, काहीच नाही केलं आई, आणि आमच्या आईवडिलांना खुश केल्याने आशीर्वाद तर आम्हालाच मिळणार आहे ना. तेव्हा आई आपल्या अश्रू पुसत आनंदाने म्हणू लागली, किती प्रेमळ आणि गोड बोलता तुम्ही दोघी. तुमचे असे बोलणे तुमच्या भावना मनाला स्पर्श करतात. हा एक महिना खूप आनंदात गेला. तेव्हा अनिरुद्ध संकोच करत म्हणाला, पण आई, तुझ्यावर खूप साऱ्या कामाचा भार आला. खरं तर अनन्याला अजून घरातले काम येत नाही. हळूहळू ते सुद्धा शिकेल. नोकरी लागली तर लवकर उठण्याची सवय पण होईल तिला. आई म्हणू लागली, काम महत्वाचे नसते बाळा. अनन्या प्रयत्न करत आहे, ती आळशी नाही. तिला जे काही येऊ शकते ते ती करण्याचा प्रयत्न करते ना. काही न येणे आणि काहीच करण्याची इच्छा नसणे, दोघींमध्ये खूप फरक आहे. महत्वाचा तर स्वभाव असतो. माणसाच्या भावना आणि चांगले विचार असले तर ह्या गोष्टी महत्वाच्या नसतात. कारण सवयी बदलत राहतात आणि हळूहळू जबाबदाऱ्या वाढल्यावर कामं करता येतातच. की आजकाल फक्त 1-2 मुले होतात, त्यामुळे मुली खूप लाडात आणि प्रेमात मोठ्या होतात आणि त्यांचे स्वप्न ही किचनमध्ये काम करण्याचे नसते. उलट भरपूर शिक्षण घेऊन आपले करिअर करायचे असते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडून ह्या कामांची आशा करणे खूप चुकीचं आहे. अनन्या खरंच खूप प्रेमळ मुलगी आहे. तिच्या मनातले पूर्ण प्रेम आणि सगळ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतात आणि आम्ही अशी सून भेटल्यामुळे खूप आनंदी आहोत. अजून अनन्या छोटी आहे. उद्या मुले झाली तर कितीतरी गोष्टींमध्ये ती स्वतःच परिपक्व होऊन जाईल. आपल्या आईचे असे विचार ऐकून अनिरुद्धला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला, आई, असाच मी पण विचार करतो. आई बोलू लागली, आणि बाळा, आजकाल मुली काय आणि मुलगा काय, ह्या दोघांनाही समान रूपाने गृहस्थी सांभाळायला हवी. नाहीतर एवढ्या मोठ्या शहरामध्ये मुली घर सांभाळून नोकऱ्या कशा करू शकतील. अनिरुद्ध म्हणाला, हो आई, तू अगदी बरोबर बोलत आहेस, मीही काळजी घेईन. मग दोघेही थोडा वेळ शांत बसले आणि अचानक अनिरुद्ध म्हणाला, आई, खरं सांगू, मी विचार करू शकत नव्हतो की अनन्याच्या पिढीतल्या मुलींच्या राहणीमानाच्या सवयी तू समजून घेशील आणि तिच्याबरोबर तू जुळून घेशील. अनिरुद्धने खाली नजर केली तेव्हा आई हसली आणि म्हणाली, त्यामुळेच तू आम्हाला इकडे राहायला बोलवत नव्हता. तुझे आईवडील अडाणी आहेत का? काही आईवडील उच्च शिक्षित असतात पण स्वतःला का नाही बदलू शकत माहीत नाही. अनिरुद्ध म्हणाला, नाही आई, तुम्ही तर उच्च शिक्षित आहे. आई बोलू लागली, बदल खूप महत्वाचा आणि खूप गरजेचा असतो बाळा. वेळेबरोबरच चालायला हवे. जुन्या गोष्टींना धरून राहिलो तर पुढे कसे जाणार? आणि असे केल्याने नाते सुद्धा तुटणार नाही आणि नात्यातील तिढा तर अजूनच वाढत जाईल. हो आई, पण ही समज सर्वांमध्ये नसते ना. माझ्या मित्रांचे आईवडील उच्च शिक्षित असून त्यांच्या सुनांना नाही समजून घेत. अनिरुद्ध बोलतच होता की त्याचे आई बाबा आले. अनन्या सुद्धा डोळे चोळत खोलीत आली आणि आईच्या कुशीत डोके ठेवून पडली. तेव्हा आई हसली आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून लागली. तेव्हा अनिरुद्ध म्हणू लागला, ये उठ, चल, ही तुझी आई नाही, ही माझी आई आहे. पूर्ण 1 महिना झाला मला माझ्या आईजवळ सुद्धा जाऊ दिले नाही. स्वतःच तिला चिपकून राहत होतीस, असे म्हणत अनिरुद्ध तिला बाजूला ढकलू लागला. तेव्हा मात्र अनन्या अजूनच आईला बिलगून बसली. हे पाहून अनिरुद्ध मोठ्याने हसू लागला. संध्याकाळी सगळे जाण्याची तयारी झाली. दोघेही आईबाबांना सोडण्यासाठी एअरपोर्ट गेले. तेथे आईबाबांना सोडण्याची वेळ झाली. ते दोघेही आईबाबांच्या पाया पडले आणि त्यांना मिठी मारली. अनिरुद्धचे स्वतःचे मन खूप उदास झाले होते, परंतु त्याला माहीत होते की उद्या तो कामात व्यस्त होईल जाईल. पण अनन्याला आईबाबांची कमी भासत राहील. आईच्या पाया पडल्यानंतर
अनन्या तिच्या गळ्यात पडली. आईने सुद्धा तिला प्रेमाने मिठी मारली. ती थोड्या वेळ आईपासून वेगळी झाली नाही तर अनिरुद्धला कळाले की भाऊक स्वभावाची अनन्या रडत आहे. आईचेही डोळे भरून आले होते. अनन्याला आपल्यापासून दूर करत तिचे अश्रू पुसत आई प्रेमाने म्हणाली, पुढच्या वेळेस लवकर येऊ बाळा. आता तुम्ही दोघेही सुट्टी घेऊन लवकर या. अनिरुद्ध अनन्याच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून आपल्या कुशीत घेत म्हणाला, हो आई, आता आम्ही लवकर येऊ. बरं बाळा. आईबाबांनी दोघांच्याही डोक्यावर हात ठेवला आणि बॅगेची ट्रॉली ढकलत त्यांना बाय करत एअरपोर्टच्या आतमध्ये निघून गेले. अनिरुद्ध आणि अनन्या भरल्या डोळ्यांनी त्यांना जाताना पाहत होते. अनिरुद्ध विचार करत होता, बदल तर हा घडायलाच हवा होता. मग तो हवामानाचा असो किंवा विचाराचा, तर जीवन सुखी होईल. माझा तर विचार असा आहे की खरंच अनिरुद्धच्या आईसारखा विचार जर प्रत्येक सासूने केला तर सासू सुनेत जो तिढा आहे तो कायमचा निघून जाईल आणि सुनेने सुद्धा सासूबाईंच्या मनाचा तितकाच विचार करायला हवा. वेळेनुसार बदलायला हवे, पण आपल्या मर्यादा राखून. जसे जुनी पिढी नव्या पिढीला समजून घेते तितकाच नव्या पिढीनेही जुन्या पिढीसमोर थोडं तरी वागलं पाहिजे, कारण तिथूनच आपल्याला संस्कार भेटतात. आणि मला सगळ्यात या गोष्टीचे वाईट वाटते की कमीत कमी 25 वर्षानंतर आपल्याला पांढरी टोपी धोतर नऊवारी साडी नेसणारी जुनी माणसं दिसणार नाही. हे खूप कटू सत्य आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जेवढे ज्ञान संस्कार घेता येतील तितके घ्यायला हवेत. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जर का ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.